क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अलगाराला पंजाबराव देशमुख यांच्या पापड गावातून सुरुवात करून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेला संबोधित करताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू असे प्रतिपादन करीत राज्यभर कर्जमाफीचा अलगार उभा करू व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास सरकारला भाग पाडू असे रविकांत तुपकर यांनी जाहीर केले। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून कर्जमाफीच्या अलगार सभेला सुरुवात करण्यात आली। यावेळी तुपकर यांनी कर्जमाफीच्या लढ्यात शेतकऱ्यांच्या मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करीत महाराष्ट्रातील शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे असे खुद एका मंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहाला सांगितले असताना इंग्रजाप्रमाणे भयंकर दादागिरी आणि दहशतीचे काम हे सरकार करत असल्याचेही रविकांत तुपकर म्हणाले। या अलगार परिषदेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अवकाळी पावसाची नुकसान भरपाई द्यावी, सरसकट पीक विमा द्यावा, सोयाबीन कपासी पिकांना हमीभाव द्यावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या। यावेळी या अलगार सभेला रविकांत तुपकर, शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर, क्रांतिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे, लक्ष्मण मोरे, गजानन सावरखे, किरण ठाकरे, सागर दुधाने, नामदेव पतंगे, चंद्रशेखर गवडी, कपिल पडघर यांनी मार्गदर्शन केले। यावेळी छोटू मुंडे, शिवसेनेचे विष्णू तिरमारे, शरद बोदडे, विजय गजबले, रमाकांत मुरादे, राजू राऊत इत्यादी उपस्थित होते। सभेचे संचालन संतोष सुरजुशी यांनी केले। पण यायला ते दुसरंच पाहिजे, मुठभर चिवडा, घोटभर दारू, वाटीभर रसायन, 5 वर्ष बोंबलत बसा। निवडणुका आल्यावर तर तुम्ही वार पिल्यावानीच करता बाबा, तुम्ही काय कमी आहे? निवडणुका आल्यावर तर तुम्ही आमच्या सारख्याला रामराम बी करत नाही। हे आमच्या सारखे कोणी कार्यकर्ते जर निवडणुकीच्या काळात उभे राहिले, आता मी थोडसा त्याला अपवाद आहे, पण हे समजा आमचं कोणी उभं राहिलं कार्यकर्ते, तर लोक काय म्हणते, माय तू माणूस चांगला आहे दादा, तू भांडतो शेतकऱ्यासाठी, पण काय करावं जरा तू हवाच नाही, पंपान भरा आमची हवा। हवा नाही म्हणजे काय? दारू नाही, मटण नाही, बोकड्या नाही, माल नाही, म्हणून तू हवा नाही। आणि मग निवडणूक झाली की म्हणते सोयाबीनला भाव नाही, कापसाचं कसं होईल? रविकांत तुपकर काय करू राहिले? निवडणुकीत टायमाला कुठे जाता तुम्ही? अरे तुमचा एवढा धाक पाहिजे शेतकऱ्याचा की तुमच्या भागातले आमदार खासदार गावात हिंडू शकले